आज मला खूप प्राऊड फील येते की आयली हा माझा इंटरव्ह्यू घेते आहे. नमस्कार, मी आयली खिया आणि आज आपण इथे सकाळ तर होऊ द्या या आगामी चित्रपटाच्या संदर्भात काही विशेष अशा गप्पा मारणार आहोत. मला एक जाणून घ्यायचं, मी ट्रेलर बघितला, खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यात आतुरता खूप वाढली की चित्रपटात नक्की काय असेल. तुम्हाला असं काय वाटतंय की ज्यामुळे प्रेक्षकांची आतुरता अजून वाढेल आणि त्यांनी हा चित्रपट बघायलाच हवा? मला असं वाटतं एखादी चांगली कादंबरी असते, एखादी चांगली कथा असते आणि आपण पुस्तक वाचतो ना, एखाद्या गोष्टीमध्ये आपण रमून जातो, ज्याच्यात एका कॅरेक्टरच्या माध्यमातून त्या पुस्तकाच्या गोष्टीची सुरुवात होते आणि हळूहळू त्या कॅरेक्टरला अजून एक व्यक्तिरेखा भेटते आणि मग त्या दोघांचा एक फार इंटरेस्टिंग प्रवास सुरू होतो. तर तसंच या चित्रपटात आहे. हा चित्रपट तुम्हाला एखादी उत्तम कथा, एखादी उत्तम कादंबरी वाचल्याचं फिल्म देईल. मी आणि मानसी पहिल्यांदा एकत्र काम करतो. थोडासा गंभीर असला विषय तरी सुद्धा तो एंटरटेनिंग आहे. फक्त रडारड नाहीये, तर दोन व्यक्तिरेखांचा, दोन खूप वेगळ्या जगात वाढलेल्या, वेगळं जग पाहिलेल्या व्यक्तिरेखांचा एकत्र असलेला प्रवास आहे आणि एका रात्रीचा प्रवास आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही पहिल्या क्षणापासून या चित्रपटात गुंतून राहाल शेवटच्या क्षणापर्यंत. जेव्हा मी ट्रेलर बघितलं तेव्हा भावनांचे इतके चढ उतार होते की एका पॉइंटला मी थोडी कन्फ्युज पण झाले की नक्की याच्या थोडासा जास्त गंभीर आहे का रोमॅन्टिक आहे. पण जसं तुम्ही आता म्हणलात की दोघी बॅलन्स्ड आहे, त्यामुळे मला तर खूप एक्साइटमेंट आहे की हा चित्रपट रिलीज झाला तर मी तर बघणारच आहे. प्लीज बघा. आणि मानसीताईला मी आय थिंक 10-12 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, ते पण नृत्याच्या संदर्भात. म्हणजे मी तिच्याबरोबर डान्स मध्ये म्हणजे आय थिंक 2-3 अनेक डान्सेस मध्ये वगैरे असे कोरिओग्राफी टीम किंवा आर्टिस्ट म्हणून वगैरे होते, पण आज पहिल्यांदाच असा वार्तालाप आमच्यात होता. आणि मानसीताई, तुला काही चित्रपटाबद्दल सांगायचं आहे की तुझा अनुभव कसा होता? अनुभव छानच होता आणि आज मला खूप प्राऊड फील येते की आयली हा माझा इंटरव्ह्यू घेते आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल, अँड गॉड ब्लेस यू. अशीच मोठी होत राहा फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट म्हणजे जसं कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, आपली मराठी इंडस्ट्री ज्यासाठी ओळखली जाते अनेक भाषांमध्ये, ते आहे आपलं कंटेंट. आपलं कंटेंट आपला हिरो असतो. ह्या चित्रपटात जेन्युइनली कंटेंट हिरो आहे. एक वेगळी कहाणी घेऊन आपण प्रेक्षकांच्या समोर येत आहोत. खूप गोड अशी टीम आणि ज्यांनी खूप मेहनतीने मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे. मला सुबोध बरोबर काम करायचं होतं, ती इच्छा मी पूर्ण केली. मला चित्रपट करायचा होता, इच्छा मी पूर्ण केली. त्यामुळे हा नक्की तू, तुझ्या मैत्रिणी, तुझा ग्रुप, आज तू व्हिडिओ घेत आहेस, प्रेक्षक सगळ्यांना तू सांग आवर्जून की 10 ऑक्टोबरला तुम्ही सगळे आमचा चित्रपटगृहात जाऊन बघणार आहात. नक्कीच नक्कीच. जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना आवर्जून सांगते की सुबोध सर आणि मानसीताईचा 10 ऑक्टोबरला सकाळ तर होऊ द्या हा चित्रपट रिलीज होतोय, तर तुम्ही आवर्जून जाऊन थिएटरमध्ये बघा. आर्टिस्ट म्हणून थिएटरमध्ये चित्रपट रिलीज होणं आणि थिएटरमध्ये पब्लिक येऊन तो बघणं हे खूप महत्वाचं आहे. तर आमची साथ नक्कीच द्या. थँक्यू.